माझं सोलापूर न्यूज चॅनल। प्रहार संघटना लढवणार सोलापूरसह माढा लोकसभा निवडणूक। प्रहार संघटनेकडून सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू। 5 ते 6 जणांचे उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्रहार संघटनेकडे। सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघात प्रहारकडून निवडणूक लढवण्याची तयारी। प्रहारच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। शहराध्यक्ष प्रहार संघटनेचे नेते अजित कुलकर्णी, सोलापूर। आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा यांच्या आदेशानुसार माढा मतदारसंघ असेल, सोलापूर मतदारसंघ असेल, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहोत, जेणेकरून आमचा असा फॉर्म्युला राहील की एकदम तळागाळातील माणूस, खरंच जेणेकरून ज्याला आपण लोकसभेमध्ये उभा केलं त्याचा आवाज हा पूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, जेणेकरून नोट सुद्धा तुम्हीच द्या, वोट सुद्धा तुम्हीच द्या या आगळ्या वेगळ्या भूमिकेने आपण या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे की आपण चाचपणी करा। 4-5 जणांची आतापर्यंत आमच्याकडे नावं आलेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून, आणि ती चाचपणी सुद्धा सध्या चालू आहे। अजून थोडा काही वेळ आहे, त्या वेळेत अजून काही आपल्याकडे अर्ज येतील, आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी जो आहे त्याच्या पत्नीला जास्तीत जास्त आपण उमेदवारी देण्याचा प्रयत्न सोलापूर माढा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर मतदारसंघ असेल देण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरंच जनतेसमोर दोन्ही हात जोडून आतापर्यंत तुम्ही अनेकाला निवडून दिलं, पण लोकांनी तुमचा विश्वासघातच केला। पण प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम राबवून लोकांच्या केलेल्या कामाचा मोबदला किंवा लोकांच्या आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत, अपंग असतील, कामगार असतील, अनेक सर्व काही जाती धर्मातील लोक असतील, तर आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत याचा अंदाज घेण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आदरणीय बच्चूभाऊ आमचे पक्षप्रमुख यांच्या माध्यमातून राबवत आहोत, आणि चाचपणी आम्ही करत आहोत। 100% आम्ही या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरू। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।